नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. सध्या तळेगाव दाभाडे नगर परिषदमध्ये लवकरच निवडणूक होत आहे. गेले 7 ते 8 वर्षापासून निवडणूक नसल्यामुळे अनेक इच्छुक सध्या तळेगाव दाभाडे परिसरात आपापले कामं, आपापली जी सामाजिक कार्ये, आपापले जे काही राजकीय ताकद आहे ते पणाला लावून पुढे येण्याचा प्रयत्न करत असताना आपण एक नवीन उपक्रम तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत चालू केलेला आहे. तो म्हणजे जनतेच्या मनातील नगरसेवक. अनेकांची इच्छा असते मी नगरसेवक व्हावे, परंतु नागरिकांच्या नेमकी किंवा मतदारांच्या मनात नेमके कोणते नगरसेवक किंवा काय त्यांची काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता आपल्यासोबत ज्या इच्छुक असणाऱ्या नगरसेविका आहेत त्या वीणाताई करंडे आहेत. त्यांची ओळख म्हणलं तर मनकर्णिका संस्थापिका आणि अनेक सामाजिक क्षेत्रात त्यांचा वेगळा असा उल्लेखनीय कार्य आहे. आपण त्याच्यावर थोडक्यात ते जाणून घेणार आहोत की नक्की त्यांचं जनतेच्या मनातील नगरसेवक याची व्याख्या त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ. मॅडम नमस्कार. नमस्कार. नक्की काय सांगाल आपण की जनतेच्या मनातील नगरसेवक याबद्दल आपण काय मत आहे? जनतेच्या मनातील नगरसेवक जेव्हा आपण हा उल्लेख करताय तेव्हा हा नगरसेवक नव्याने एकदम त्यांच्या समोर नको आहे. त्याची पहिल्यापासून तिथं काहीतरी समाजकार्य पाहिजे, तिथं काहीतरी त्याचं काम पाहिजे, प्रभागातील समस्या त्याला माहिती पाहिजे, प्रभागातले नागरिक त्याची काहीतरी माहितीतले पाहिजे, प्रभागामध्ये तो काय चेंजेस करू शकतो ते त्याच्या याच्यामध्ये फिट पाहिजे डोक्यामध्ये. असा नगरसेवक जनतेला पाहिजे. बरं, आपली स्वतःची ओळख सांगूया. नक्की काय सांगाल? माझं नाव सौ वीणाताई करंडे, प्रभाग क्रमांक 8 ची मी इच्छुक उमेदवार आहे. आणि मी या तळेगाव दाभाडेमध्ये म्हणजे सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या पराक्रमाने गाजलेल्या तळेगाव दाभाडेची मी लहानाची मोठी झालेली आहे. शिक्षण म्हणाल तर मी इथेच आपलं आता म्हणजे आमच्या डोळ्यासमोरच नूतन विद्या मंदिरचं नाव नंतर आडपुवा झालं, तिथं मी शिक्षण घेतलं. वडील माझे मिलिटरीमॅन होते. देशासाठी त्यांनी काय का विना त्यांचं ते सर्व्हिसमध्ये जो वेळ घालवला त्याच्यामुळे काय म्हणा तुम्ही, पण माझ्याकडे ते देशसेवेचं आपोआप बाळकडून मिळालेलं आहे. आणि मला पहिल्यापासून समाजकार्याची आवड आहे, लिडरशिपची क्वालिटी म्हणतो आपण. कारण की मी शाळेत असताना सुद्धा काय मॉनिटर होते आणि विविध स्पर्धामध्ये भाग घेणे वगैरे माझी सगळं आवड आहे आणि दुसऱ्याला पण प्रोत्साहन देणे महिला वर्गाला मी करत आले. बरं, मणिकर्णिका संस्थापिका म्हणून आपली चांगली ओळख आहे. मणिकर्णिका संस्थापिका म्हणून आपण काय सांगाल मणिकर्णिका विषयी? मणिकर्णिकेविषयी सांगायचं झालं तर मनकर्णिकेपूर्वी पण मी स्त्री आधार केंद्रामध्ये काम केलेलं आहे. त्याच्याविषयी आपण नंतर बोलूयात. पण तुम्ही आता मनकर्णिकेचा प्रश्न विचारताय मला, तर मी मनकर्णिका हे नाव म्हणजे झाशीची राणी. महिलांनी शेवट म्हणजे जसं झाशीची राणी शेवटच्या श्वासापर्यंत लढली तसं महिलांनी खंबीरपणे आपल्या आयुष्यात उभं राहावं. आणि मनकर्णिकेच्या माध्यमातून मी विविध गट स्थापन केले. फक्त माझं गट स्थापन करताना कोणी त्याचं नाव कीर्ती, शक्ती, भक्ती, उमाबाई दिलेलं, कोणी जिजाऊ दिलेलं आहे. तर फक्त त्याच्यापुढे मनकर्णिका का लावा तर एक कळावं की हे ऐंचे गट आहे. मी म्हणजे कोणाचं वैयक्तिक असं नाव लावलं नाही, ते मनकर्णिका असे हे करून पुढे मनकर्णिकामध्ये तुमचं रिद्धी, सिद्धी, कीर्ती, चौराई असे बरेच गट स्थापन झाले. आतापर्यंत 36 बचत गट स्थापन झाले. आणि या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण व्हावं, महिलांना आर्थिक हातभार लागावा हे माझा मूळ हेतू होता. या माध्यमातून भरपूर काही काम आपण केलेले आहे आतापर्यंत. मॅडम, आणखी एक प्रश्न आहे की सामाजिक क्षेत्र म्हणलं तर कुठेतरी आवड निर्माण असावी लागते. तर नक्की ही आवड आपल्याला केव्हापासून सुरुवात झाली आणि एखादी काय आठवण सांगू शकाल का आपण? हो, नक्कीच. मी सर्वप्रथम स्त्री आधार केंद्रामध्ये काम केलेलं आहे. तिथं मग बालमजुरीचा विषय असो, छोट्या छोट्या मुलांचा त्याविषयी मला एकदम तो कॉर्नर मी सांगू शकत नाही, ते बघून मला खूप वाईट वाटायचं. बालमजुरीवरती मी काम केलेलं आहे. स्त्री आधार केंद्रामध्ये जे फॅमिली कोर्टामध्ये केसेस असतात, हुंडाबळी वगैरे, त्या मी डोळ्याने पाहिलेल्या आहेत. अगदी म्हणजे ते दिलेल्या वस्तू किंवा एखादी जर महिलेने जर आत्महत्या केली असेल तर ते सगळं माझ्या डोळ्यासमोर सगळं मी पाहिलेलं आहे, हाताळलेलं आहे. नंतर वाघ्या मुरळीची जी प्रथा आहे ती कशी कमी करता येईल किंवा मग त्यांच्यासाठी काय करता येईल, गव्हर्नमेंट काय करू शकतं, तिथपर्यंत मी म्हणजे बरेच याच्यामध्ये उपक्रम राबवले गेले त्यावेळेस स्त्री आधार केंद्रात. आणि तेव्हापासून माझ्या याच्यात डोक्यात होतं की आपण समाजकार्यासाठीच काम करायचं. आणि त्याच्यानंतर मग एक दिवस असंच तुम्ही आता जो किस्सा मला विचारताय, तर एक दिवस आम्ही त्यावेळेस माझ्याकडे काही 4 व्हीलर नव्हती. आम्ही आपल्या टमटमनी माझ्या मुलींसह, छोट्या मुली होत्या माझ्या, त्यांच्यासह मी निगडीत चालले होते. आणि घोरवाडी स्टेशनच्या घोरवाडी डोंगराच्या तिथे एक मुलगी पळत पळत येऊन त्या टमटममध्ये बसली. तिच्याबरोबर 3-4 मुलं होती आणि ती एकदम गुंड प्रवृत्तीची होती आणि ती प्रचंड घाबरली होती. डोळ्यात पाणी जोरदार, काकू मला वाचवा, ताई मला वाचवा. तर मी म्हटलं काय झालं बाळा? तर मी तिला सांगता पण येत नव्हतं. तिने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. मग मी तिला म्हटलं तू टेन्शन घेऊ नकोस. खूप डेअरी दिसत होती ती मुलं, दिसायला सुद्धा म्हणजे तुम्ही बघितलं असतं तर त्यावेळेस. आणि मेन म्हणजे बाकीचे पण अजून जे लोक होती पाठीमागं बसलेली, पण कोणीही तोंडात शब्द काढलेला की तिच्या बाजूने कोणी उभं राहिलं नाही. पण मी त्या मुलीला तिच्या घरापर्यंत पोहोचवलं
आणि तेच माझ्या अजून पण म्हणजे आता आठवलं तर माझ्या अंगावरती शाळा येतात. पण मी तेव्हा म्हणजे त्याच्या आधीपासूनच मी ठरवलं की जिथं जिथं अन्याय होईल, जिथं जिथं समाजासाठी काही करता येईल तिथं मी माझं योगदान नक्कीच देणार. बरं, आता मला आणखी प्रश्न आहे. समजा एक नगरसेविका व्हावं असं आपल्याला का वाटतं, म्हणजे त्यातून काय बदल घडेल असं काय वाटतंय? नगरसेविका व्हावं असं का वाटतंय, तर मग हा प्रश्नाचं मी असं उत्तर देईन की मी नगरसेविका नसताना जर मी प्रभागातून एवढी कामं करू शकते, तर मला तो जर अधिकार मिळाला तर मी ह्याच्या दुपटीने काम करेन. म्हणून मला याच्यासाठी नगरसेवक व्हायचं. आणि आपण जर नुसतंच अभ्यास करतोय, म्हणजे आता मी ते नुसतंच काम करते, तर कुठंतरी डिग्री हवी असते माणसाला, साहजिक आहे. मग मला पण असं वाटणार की मी नगरसेवक व्हावं आणि तो अधिकार जर मला मिळाला तर मी प्रभागासाठी छान काम करू शकेल अजून उत्तमरित्या. तळेगाव दाभाडे शहर बदलतंय, काय प्रतिक्रिया आपल्या? आता तुम्ही परवाचाच कार्यक्रम पाहिला असेल. तळेगावमध्ये तळेगावच्या वैभवात भर टाकणारं शिवसंग स्मारक आमदारांच्या कारकिर्दीत झालेलं आहे. नंतर तळेगावची जी इमारत आहे नगरपालिकेची, तिचं उद्घाटन परवा झालं, तर ती सुद्धा एकदम सुंदर उभी केलेली ती आमच्या आमदारांच्या कारकिर्दीत. त्यांनी पाठपुरावा केला आणि ते पूर्ण इथं उभं राहिले. तळेगावच नाही तर मामाच्या शेवटच्या टोकापर्यंत सगळा विकास घडलेला आहे. आणि रस्ते असो, पाणी असो, लाईट असो, उपजिल्हालय असो, ते सगळं म्हणजे मावळसारखा चेहरा म्हणून आमच्या आमदारांच्या कारकिर्दीत आता बदललेला आहे. आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. श्री सुनील शेळके हे नुसते दमदार म्हणजे आमदार नाही, ते दमदार कार्यसम्राट आमदार आहेत आणि आमच्यासाठी तो एक आदर्श आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. ताई, मला हे सांगा की आपण सामाजिक जीवनामध्ये कोणकोणते कार्य केलेले जे लोकांच्या उपयोगाचे आहेत? आतापर्यंत सामाजिक उपक्रम बरेचसे राबवले. समाज उपयोगी जे काही आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये मग अगदी मी असं म्हणेल की जेव्हा मेधा पाटकर इथे आल्या होत्या, नर्मदा बचाव जेव्हा चालू होता, तर त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले. त्यावेळेस असं तुमच्या एक जण ओळखीचे होते, ते म्हणले की ताई तिथं तुम्ही या आणि सर्वांना तुम्ही कांदा पोहे आणि चहाचं नियोजन करा. तर मी तेव्हा पण केलं. आणि आता आपले जरांगे पाटील जेव्हा संघटना काढायला आले होते, तेव्हा मी माझ्यातर्फे तर ऑर्डर दिलीच होती, परंतु आमच्या महिलांनी पण यावेळेस खूप चांगलं सहकार्य केलं. एक मदत नव्हे पण कर्तव्य म्हणून तिथं सुद्धा आम्ही पोहोचलो. म्हणजे त्याच्यात कुठला असा स्वार्थ हेतू नव्हता. आणि हे समाजोपयोगी कार्यक्रम करत असताना मग रक्तदान शिबिर झालं, की जेणेकरून रक्तदान फार महत्वाचं असते. परत तुम्हाला सांगते, शासकीय दाखले झाले, आभा कार्ड झालं, पोलीस बंधूंसाठी आम्ही आरोग्य शिबिर ठेवलं होतं मोफत 26 जानेवारीला. विविध ठिकाणी आश्रमामध्ये काही वाटप वगैरे ते झालेलं आहे. महिलांसाठी साड्या वाटप झालेलं आहे भरपूर. आणि कोरोना काळामध्ये मास्क वाटप किंवा जे काही किट वाटप होतं ते आम्ही केलेलं आहे. बरंच कार्य आतापर्यंत केलेलं आहे. बरं, मी असं सुद्धा ऐकलं की आपण अनेक सामाजिक उपक्रम घेतले, त्याच्यामध्ये अनेक महिलांना आपण रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. तर काय सांगाल, किती लोकांनी उपलब्ध झाले, त्याला काय लोकांना वेगवेगळे प्रशिक्षण दिलेले आहेत आपण आतापर्यंत. काहीची दखल आपली टीव्हीला सुद्धा दाखवली आहे. आता सुद्धा पण मी इको फ्रेंडली गणपतीचं आता गणपतीमध्ये घेतलं, तर त्याच्या आधी सुद्धा आपण इको फ्रेंडली गणपतीचं काही वर्षापूर्वी घेतलं होतं. नंतर मग केक बनवणं, साऊथ इंडियन डिशेस बनवणं, पंत्या रंगवणं, असं वेगवेगळे उपक्रम आतापर्यंत. अगदी जस्ट गेल्या वर्षी मला वाटतं नथ आणि केसाचे ब्रोच मिळवणं, ह्याच्यावर प्रशिक्षण दिलेले. निदान 50 मधल्या 10 महिन्यानंतर त्याचा उपयोग नक्कीच झालेला आहे. आणि त्याच्यातून मी पुढे जाऊन असं म्हणेल की ज्या आता लोकांना माहिती की ह्या महिलांमध्ये सतत असतात, त्याच्यामुळे मला काही गुण असे पण येतात की ताई आमच्या दुकानामध्ये एक लेडीज हवी आहे, किंवा आमच्या झेरॉक्सच्या ऑफिसवरती किंवा टायपिंगसाठी आम्हाला महिला हवी, तर किंवा एखाद्या शाळेमध्ये आंटी हवी आहे, तर तिथं मी नक्की या महिला ज्या गरजू महिला आहेत त्यांना मी पाठवते आणि त्यातून त्यांना रोजगार मिळतोय. बरं, तर महिला दक्षता समितीत आपण कार्यरत आहात. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फतची महिला दक्षता समिती, त्यामार्फत सुद्धा आपलं काम उल्लेखनीय. एखादा काही प्रसंग सांगू शकाल? एखादा प्रसंग म्हणजे मी आत्ताच सांगते तुम्हाला. मध्ये आता श्रावण महिना होता, एक ठिकाणी मला 16 सोमवारचं उद्यापन होतं आणि तिथं बोलवलं होतं. ताटावर बसले एकदम जोर जर ती बाई रडत होती की ताई तुम्ही आता या क्षणी. अक्षरशः मी त्या ताटाची माफी मागितली आणि मी तिथं गेले. लेडीजची अवस्था फार बिकट होती, तिला खूप मारलेलं होतं, हाताचं असं उलटं पालटं केलं होतं पिळून, आणि तिच्या मुलाचं डोकं भिंतीवर आपडलेलं होतं, जेवण सगळं असं खाली पसरलेलं होतं. मग मी आमच्या काही ज्या महिला आहेत त्यांना बोलवलं होतं, आमचे जे काही पोलीस आहेत तिथून, त्यांना सांगितलं की असं असं आहे म्हणून, आणि ते मिटवायचं म्हणजे ते माणसाला समजून सांगायचा प्रयत्न केला. ॲक्च्युली काय झाल्यानंतर तो माणूस एक्सपायर पण झाला. पण त्यावेळेस ज्या महिलेला आधार दिला, तिच्या आईला संधिवात होता आणि ती बोलली मी रात्रीचा आईला घेऊन इथे येऊ शकत नाही, ताई तुम्ही काही करा या. आणि त्या टायमाला मी तिथं गेले. बऱ्याच केसेस अशा आहेत की मी रात्री अपरात्री कधी पण फोन होते तर मी नक्कीच तिथे जाते. मी एक वेळेस घरातल्यांना नाराज करते, पण तिथल्या व्यक्तीसाठी जाणं माझं कर्तव्य समजते. बरं, प्रभाग क्रमांक 8 या क्षेत्रामध्ये आपण काय काय कामं केली सांगू शकाल थोडक्यात? प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी अंगणवाडी, रस्त्यासाठी तुम्हाला सांगते, बंद पाईपलाईन, परत स्पीड ब्रेकर, परत अजून सुद्धा म्हणजे हे इथं काम वाढून प्रभागामधनं मी करतेच आहे.
परत नागरिकांच्या काही समस्या आहेत. अगदी कालपर्यंत पण काल सकाळी सुद्धा मला एक फोन होता की ताई आमच्या इथे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर पाणी असो, लाईट असो, रस्त्यावरच्या लाईट असो, सिग्नलचा काय प्रॉब्लेम असो, तर मी ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि करत आली आतापर्यंत. मॅडम मला हे सांगा की आपल्या आयुष्यामध्ये नक्की आदर्शस्थानी आपण कोणाला मानता, काय सांगा? आदर्श आपले महाराष्ट्राचे नाही, अख्ख्या भारताचे दैवत श्री छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य नाही तर सुराज्य सुद्धा स्थापन केलं. आपल्या तळेगावच्या नावाला जे सुवर्ण कुंदन लाभले आहेत ऐतिहासिक, ते आमच्या उमाबाई दाभाडे आणि असे अनेक जे मला तर असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांचे आपण विचारांची माणसं आहोत. जे जे काही चांगले आहे त्यांचं आपण उचलून घ्यावं आणि तो आदर्शपणे आपण पुढे चालत राहावं, या तत्वाची मी आहे आणि त्या तत्वानुसार मी चालत आलेली आहे सत्याच्या मार्गाने आणि जास्तीत जास्त जे चांगले ते उचलून घ्यायचं. बरं, त्या अनुषंगाने आपण कोणती कामं केली थोडक्यात? त्या अनुषंगाने विविध उपक्रम आतापर्यंत राबवले आहेत. तर आता तुम्हाला मी सांगितलं की बचत गटाच्या माध्यमातून तर मी वेगळी कामं केलेलीच आहेत, परंतु सांस्कृतिक असो किंवा ऐतिहासिक आपला वारसा जपण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मग शिवजयंती असो, त्याच्यामध्ये मी महिलांसाठी मला वाटतं मी तळेगावात पहिल्यांदाच चालू केलेली शिवजयंती. त्यावेळेस आपण मग बाईकवरती रॅली काढली पोलीस स्टेशनला परमिशन घेऊन. त्याच्यानंतर मग मुलांना ते संस्कार उजळले पाहिजे, त्यांच्यावरती घराघरात शिवरायांचे विचार पोहोचले पाहिजे म्हणून आपण मग वक्तृत्व स्पर्धा, त्यांच्यासाठी ड्रॉइंग स्पर्धा असं ठेवलेलं आहे. नंतर मग त्याच्यानंतर आपण मग सेल्फी बाप्पा म्हणजे गौरी गणपती सजावट, तुमच्या नवरात्राचा भोंडला असू दे, असे विविध म्हणजे आता सांगायला गेलं तर भरपूर कामाची मोठी लिस्ट आहे. आपण उपक्रम बरं, आता हा जो प्रभाग क्रमांक 8 आहे तोच आपल्याला का हवा आहे, म्हणजे काय थोडक्यात काय सांगाल? प्रभाग क्रमांक 8 का हवा आहे तर मला असं म्हणायचं, मी तर गेली 2-3 वर्ष आले आणि तुम्हाला म्हणते की मला प्रभाग क्रमांक 8 हवा आहे असं नाही. मी इतके दिवस आहे की हा प्रभाग माझ्यासमोर मोठा झालेला मी पाहते. जसं आपली आई एखाद्या लहान मुलाला मोठं होताना पाहते ना, तसं हा प्रभाग मी डेव्हलप झालेला पाहते आणि मला नक्कीच माहिती आहे काम करायला, इथले बारकावे माहिती आहे किंवा अजून काही अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आवडीने अजून त्याचा अभ्यास करेल आणि तो प्रभाग चांगला, त्याचा चेहरा मोहरा कसा अजून चांगला बदलता येईल तो मी प्रयत्न करेन. साधारण 20 वर्षापूर्वीचा प्रभाग कसा होता थोडक्यात सांगू शकाल का? 20 वर्षापूर्वी इथं पूर्ण निर्जन होतं. इव्हन आमची जी ही आता दिसते लीलावती गिरी, ती सुद्धा आमची स्वतःची जागा होती करंड्यांची. तो सुद्धा ते नंतर झालं, म्हणजे तिथे सुद्धा काही नव्हतं. हा पूर्ण माळ रिकामा होता. हे सगळं डेव्हलपमेंट आहे ना, त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे आणि म्हणून मला प्रभाग क्रमांक 8 पाहिजे. आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण निवडून आल्यानंतर नक्की प्रभागामध्ये काय बदल करण्याची इच्छा आहे? आता इथे प्रभागामध्ये बरेचसे असे नागरिक आहेत की जे बाहेर निवडून इथे स्थायिक झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं त्यांच्या मुलांसाठी वगैरे सुसज्ज असं गार्डन असावं, प्रत्येक ठिकाणी समाज मंदिर असावं जेणेकरून छोटे मोठे कार्यक्रम राबवले जातील. एक तळ्याकाठी आहे आता, परंतु इथे सुद्धा जवळ वॉकिंग ट्रॅक असावा, असे बरेच काही डोळ्यासमोर योजना आहेत. परत आमच्या प्रभागाच्या इथे लागून महामार्ग जो जात आहे तिथं बरेच अपघात होत असतात, तर त्याच्यासाठी सुरक्षित उपाय काय करता येतील त्याच्यावर भर देण्यात येईल. आणि इथं आमच्या प्रभागामध्ये आता पाण्याची समस्या मोठी चालू आहे, तर ती कशी सोडवता येईल त्याच्यावरती जास्त भर देईल. आणि आतापर्यंत नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून फोन करत असतात की बाबा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तर तो मी सोडवण्याचा आमदारांच्या ऑफिसला मी बऱ्याच वेळेला पाठवत असते काय काय गोष्टींसाठी. तर ते जास्तीत जास्त आमदार तर आमचे खूप सहकार्य करणारे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि अजून जास्तीत जास्त कसाच लोकांच्या समस्या सोडवण्यात येतील, कारण मी या प्रभागातच आहे आणि या प्रभागातल्या लोकांना जेणेकरून सोयीस्कर पडेल की ज्यांना त्यांना माहिती विनाताई कुठं आहे, तर ते नक्कीच आपण जास्तीत जास्त भर देऊन सोडवण्याचा प्रयत्न करू लोकांच्या समस्या. मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच म्हणेन की मतदार तू राजा आहेस, त्याच्यामुळे राजा कसा असतो स्वाभिमानी असतो, तर त्यांनी त्याचा स्वाभिमान कधीही विकू नये. आपली सद्विवेक बुद्धी जी आहे ती चांगली ठेवून की आपल्या वेळेला जास्तीत जास्त अहोरात्र कोण आवाज देऊ शकतं आणि कोण काम करू शकतं हे त्यांनी विचार करून मतदान करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मी नगरसेविका नसताना तन मन धन अर्पण करून जर जीवाचं हे करून अक्षरशः म्हणजे मी काम करते, तर तुम्ही मला नक्कीच एक संधी द्या, तर मी या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार. थोडक्यात आता आपण आज पहिलीच मुलाखत आपण घेतलेली आहे. जे इच्छुक आहेत नगरसेवक वैनाताई करंडे, ज्या मनकर्णिकामार्फत अनेक चांगल्या कामात प्रसिद्ध आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून सुद्धा घेतलं नक्की प्रभागात काय बदल असावा किंवा नक्की काय अपेक्षा आहेत. तर लवकरच आपण दुसऱ्या मुलाखत तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत प्रसिद्ध करणार आहोत. सर्वांना धन्यवाद.